तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया. जिंदगी धूप पर्यंत कळलं हे घना. घना ते सिरियल मध्ये घना नाव असतं नाही. हा फेमस होती यांची सिरियल घना नावाची. जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया. वा वा. आज फिर दिल ने एक तमन्ना की. काय आज फिर दिल ने एक तमन्ना की. आज फिर दिल को हमने समझाया. आज फिर दिल ओरिजिनल बायको आहे त्याची. हम समझाया, जिंदगी धूप तुम घना साया. हे दुधावरची साय असती नाही का? अच्छा घना घना साया. साया. तुम चले जाओगे तो सोचेंगे, तुम चले जाओगे तो सोचेंगे, हमने क्या पाया. नहीं हे ये आपलं उलट आहे. है. हमने क्या खोया, हमने क्या पाया. हमने क्या खोया, हमने क्या पाया. जिंदगी धूप तुम घना साया. हम जिसे नहीं सकते. काय 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 हमजीसे हे काय हे गुणगुणा करतात. गुणगुना. ते गुणगुना असतं, गुणगुना वेगळा. अच्छा ते हो. गुणगुना नाही सकते. हम जिसे गुनगुना नहीं सकते, वक्त ने ऐसा गीत क्यों गाया. वक्त ने ऐसा गीत क्यों गाया. जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल आया. हे काय होतं ओळ काय होती ती शेवटची. तुम चले काय. तुम चले जाओगे तो सोचेंगे. फोन आलाय, फोन घेता का. राहू दे चला धन्यवाद. वहिनींचा फोन आहे. बोलता येत ए नाही. बाबा कशाला. राहू दे राहू दे. माझी बायको पवित्र, माझी बायको म्हणजे तुझ्यासारखी बाईच नाही. 4 पोरं आहेत मला. निघा आता. सगळे प्रमोशन करू नका तुम्ही. सगळं नका प्रमोशन करू. पण संदीप सरांचं एक गाणं मग मी जाम फेवरेट. संदीप सरांचं गाणं आवडतं कुठलं. एक गाणं कुठलं तेच सर. कुठलं नसतेस घरी तू. निघा निघा निघा. हे घेऊन जा यांचा पसारा. जोरदार टाळ्या भाऊतुल्ला खान यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. संदीप आणि सलील सर इथे बसलेले आहेत. तुमचंही असंच आहे 1 ते 4 तुम्ही काय म्युझिक वगैरे करत नाही असं काय असतं. प्रत्येक नवीन प्रयत्नाला दाद पहिल्यांदा दिली तर ती पुणेकरांनी वा दिली. वा. आणि मला असं वाटतं की मला असं नाही, तुम्ही अशोक मामांना विचारा, प्रशांत दामलेंना विचारा, भरत जाधवला विचारा, का त्यांना नाटक इथेच ओपन करायचं असतं, का खरंय. मराठी फिल्मचे प्रीमियर सिटी प्राईड कोथरूडलाच करायचे असतात, का सगळ्या बंगालमधल्या पण रशीद खान साहेब आणि कौशिकी चक्रवर्तीजींना पण पुण्यात येऊनच मैफिली करायच्या असतात. वा. याच्यात काही म्हणजे याच्यात काही अभिमान आहे. फॅक्ट्स फक्त मी सांगितलं की का असं आहे, तर असं आहे कारण इथे काय माहिती आहे का, बाकी ठिकाणी वाईट आहे का, तर नाही आम्ही काही म्हणतच नाही, बाकी पण करा ना, पण सगळ्यांना असं वाटतं म्हणजे काहीतरी तर असेल.
आता 14वा वाढदिवस आहे आयुष्यावर बोलू कायचं, तर आम्ही 14वा वाढदिवस साजरा करतोय 5 ऑगस्टला पुण्यामध्ये. वा. तर तेव्हा सुद्धा आम्ही वेगवेगळे कार्यक्रम खूप करत असतानाही दोघांनाही कॉम्प्लिमेंट मिळत होती की तुम्ही बोलताना बोलण्याची भाषा पण ऐकत राहावीशी वाटते. याचं संपूर्ण श्रेय या शहराला आहे, क्या बात. या भाषेचं. वा वा. संदीप, आता तुमच्याकडे मी येणार आहेत. मी इथेच वाढलो, इथेच शाळेमध्ये गेलो, शिकलो. आणि हा म्हणला तसं की भाषेमधले बारीक सारीक ज्या छटा, ज्या कवीला विशेषतः आवश्यक असतात, शब्दांमधल्या ज्या बारीक सारीक छटा ज्या असतात, तर तुम्ही जेव्हा पुण्यामध्ये मोठे होता तेव्हा ते खूप नैसर्गिकपणे तुमच्याकडे येतं. एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक बाबू बोरकरांची कविता, संदीप पण त्या कार्यक्रमात होता. पिलास फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. तर मी म्हटलं इथे पिलास पण म्हणायचं नाही आणि पिलांस पण म्हणायचं नाही, पिलास फुटुनी म्हणायचं. नाही, काय होतं, लावर टिंब असतं पण अनुस्वार नसतो, हा. असं एक अक्षर आहे. पिलांस फुटुनी नाही म्हणायचं आणि पिलास पण नाही म्हणायचं. पिलास फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. तर अमेरिकेमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचे चिरंजीव आत्ता भेटले. मला म्हणे तो उच्चार कसा तुम्ही करता. म्हटलं मी पुण्यात राहतो. वा 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 वा. संपलाय याच्या. संपलं. हा उच्चार असा काय कोणी पण असंच बोलतात ना, शाळेतल्या मराठीच्या बाईंपासून त्या शेजारच्या काकूंपर्यंत मराठीचं असंच बोलतात, तर तुमची भाषा चांगली होणार. पण काय होतं, आपण भाषेवर काही पुण्याचा माणूस भाषेवर बोलला ना की माणसं फार चिडतो. तुम्ही सांगितलं ते पिलास ते बरं झालं. ते भाऊ कदमला अजून कळलं, तो वेगळाच घेतो पिलास वगैरे. त्याचा अर्थच वेगळा घेतलाय त्यांनी. त्याला आता मी सांगतो काय त्याचा अर्थ. पण मला असं वाटतं की मी जरी पुण्यात जन्मलो नसतो हा. तरी सुद्धा मला पुणं तितकंच आवडलं असतं. पुण्यावरती नाव ठेवलं तर म्हणजे आता कसं आहे, आमच्या इथे ज्योत्स्ना भोये सभागृह म्हणून आहे, तिथे मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथले जे प्रमुख पाहुणे होते ते बाहेर गावावरनं आले होते. त्यांना उशीर झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये, काही कारण नसताना मी इथे शोधत होतो सभागृह, मला एका पुणेकरांनी, पुणेकर असून सुद्धा चक्क इथपर्यंत आणून सोडलं. मी चुकीचं नाव सांगत होतो, गोळे सभागृह म्हणत होतो भोये सभागृहाला, पण त्यांनी मला आणून सोडलं. पुणेकर असून सुद्धा त्यांनी माझ्याशी चांगला वागला. तर आता इतकं चांगलं वागून असं बोलल्यानंतर मी त्यांना म्हणलं, हे बघा, तुम्हाला असं काय कोणी आणून सोडलं असतं, पण तुम्ही चुकीचं नाव सांगून सुद्धा बरोबर काय आहे हे ओळखून तुम्हाला सोडतो, त्याला पुणेकर म्हणतो. क्या बात. नाही म्हणायचं चकमकी. मला काय असं वाटतं, कुठलाही कलाकार हा कुठल्याही गावाचा नसतो. लोक बरेचदा पर्सनल आकस गावावरती काढतात, तसं होत नाही. कुठलाही कलाकार हा सगळ्या जगाचा असतो. मला वाटतं भीमसेन जोशी, लता मंगेशकर, पु ल, चार्ली चॅप्लिन ही नावं आहेत, ही कुठल्या गावाची नावं नाहीत, कुठल्या देशाची नावं नाहीत, ही सगळ्या जगाची नावं आहेत असं मला वाटतं. बरं, तसंच पुण्यावर पु ल देशपांडेंनी 4 ओळी लिहिल्या आहेत. मला आत्ता जितक्या आठवतात तितक्या मी सांगतो. मी राहतो पुण्यात म्हणजे विद्वत्तेच्या ठाण्यात. इथे मंडईचं सुद्धा विद्यापीठ आहे आणि विद्यापीठांची मात्र मंडई झालेली आहे. इथे वक्ते उपदेश करतात आणि श्रोते उपकार करतात. उपचारांना मात्र ह्या शहरात जागा नाही.